नमस्कार. मी ॲडव्होकेट दीपरत्नाकर सावंत बोलतो. आपला कायदा आपला फायदा यामध्ये मी आपल्याला आज कुलमुख्यता म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. पॉवर ऑफ अटर्नी ॲक्ट 1882 मध्ये पॉवर ऑफ अटर्नी कशी द्यावी म्हणजे मराठीमध्ये कुलमुख्यता बद्दलची माहिती दिली आहे. कुलमुख्यतामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपले अधिकार प्रदान करत असते. म्हणजेच जी व्यक्ती कुलमुख्यता देते म्हणजे अधिकार आपले प्रदान करते त्या व्यक्तीला प्रिन्सिपल असं म्हटलं. आणि जी व्यक्ती अधिकार घेते त्याला अटर्नी म्हटलं जातं किंवा एजंट म्हटलं जातं. अशा प्रकारे दोन भाग असतात, दोघे जण असतात यामध्ये पॉवर ऑफ अटर्नीमध्ये. ही पॉवर ऑफ अटर्नी का बनवली जाते तर काही ठिकाणी आपल्याला बँकेचे व्यवहार करताना पॉवर ऑफ अटर्नीची गरज लागते. तसेच मालमत्ता खरेदी विक्री करतो त्यावेळी देखील आपल्याला पॉवर ऑफ अटर्नी किंवा कुलमुख्यताराची आवश्यकता भासते. कोर्टात हजर राहायचं असेल आपल्या वतीने तेव्हा आपले अधिकार त्याच्यात दिले जातात आणि कोर्टात हजर राहण्यासाठी त्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते. एखाद्या करारपत्रकावरती स्वाक्षरी करण्याचे अधिकार देखील पॉवर ऑफ अटर्नी दिले जाते. म्हणजेच शासकीय कार्यालयात कधीकधी हजर राहायचं असेल तर आपल्या वतीने बाबा त्याने त्या शासकीय कार्यालयात हजर राहावं म्हणून देखील कुलमुख्यतार दिलं जातं. कुलमुख्यताराचे प्रकार किती आहेत तर 3 आहेत. एक पहिलं म्हणजे सामान्य कुलमुख्यतार म्हणजे त्याला जनरल पॉवर ऑफ अटर्नी असं म्हटलं जातं. ही सर्वसामान्यपणे सर्व ठिकाणीच सर्वव्यापक अशी ही पॉवर ऑफ अटर्नी बनवली जाते. दुसरी अटर्नी आहे तिला कधीच रद्द न होणारी म्हणजेच तिला इनरिव्होकेबल अशी म्हटलं जातं. आणि त्यानंतर तिसरी जी आहे त्याला विशेष मुख्यतार किंवा स्पेशल जनरल पॉवर ऑफ अटर्नी असं म्हटलं जातं. तर अशा या पॉवर ऑफ अटर्नीची आवश्यकता का भासते. समजा एखादी व्यक्ती परदेशात असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी असेल किंवा दुसऱ्या शहरात राहत असेल और त्या ठिकाणावरून ती व्यक्ती आवश्यक असलेल्या ठिकाणी पोचू शकत नसेल तर ती व्यक्ती तिच्या वतीने आपली पॉवर ऑफ अटर्नी दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकते. म्हणजेच कुलमुख्यतार देणं असं म्हटलं जातं. कधीकधी काय होतं एखादी व्यक्ती आजारी असते, बेडवर असते किंवा ती जाऊ शकत नाही. एखादी वृद्धकाळाने जर वयस्कर असेल व्यक्ती तर त्याला देखील त्या ठिकाणी जाणं शक्य नसतं. अशा ठिकाणी आपल्याला कुलमुख्यताराचा वापर करता येतो. कधीकधी न्यायालयात मालमत्तेविषयी वगैरे जर एखादं आर्ग्युमेंट करायचं असेल तर आपल्याला तेवढं नॉलेज नसतं. मग अशा वेळी आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जिला नॉलेज आहे किंवा तज्ज्ञ व्यक्ती आहे अशा व्यक्तीला देखील आपलं कुलमुख्यतार देऊ शकतो. हे कुलमुख्यतार शक्यतो आपल्याला नोंदणीकृत असावं. नोंदणीकृत असेल तर त्याला जास्त वजन असतं म्हणजे थोडक्यात ते जास्त ग्राह्य धरलं जातं. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला स्टॅम्प ड्युटी वगैरे भरून सदर कुलमुख्यतार नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे दुय्यम सहनिबंधक यांच्याकडे नोंदणी करावं लागतं. ही कुलमुख्यतार असतं हे आपल्याला आपण जिवंत असेपर्यंतच त्याचा वापर होतो. म्हणजे आपण जी व्यक्ती असेल प्रिन्सिपल असेल जी व्यक्ती कुलमुख्यतार देते म्हणजे ती प्रिन्सिपल ती व्यक्ती हयात असेपर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंतच ते कुलमुख्यतार चालू शकतं, नाहीतर ते रद्द होऊ शकतं. दुसरं म्हणजे जर कुलमुख्यतार त्या व्यक्तीने जिवंत असताना जर लेखी स्वरूपात लिहून दिलं की हे कुलमुख्यतार रद्द करण्यात यावं तर अशा परिस्थितीत ते
रद्द होऊ शकतं. पण ह्याला काही अपवाद आहेत. जर कुलमुख्यतार तुम्हाला जर रद्द करायचं असेल तर ही 2 कारणं झाली. परंतु एखादी व्यक्ती जरी मृत्यू पावली असेल तरी देखील कुलमुख्यतार चालू शकतं. कोणत्या परिस्थितीत चालू शकतं तर एखाद्या, मगाशी मी तुम्हाला सांगितले प्रकार, त्यामध्ये एक दुसरा प्रकार मी सांगितला होता, त्याच्यामध्ये कधीही रद्द न होणारं म्हणजे इनरिव्होकेबल जर ते असेल तर त्यामध्ये व्हॅल्युएबल कन्सिडरेशन झालेलं पाहिजे. म्हणजेच व्हॅल्युएबल कन्सिडरेशन म्हणजे काय, एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये आहे आणि त्या वस्तूची किंमत तुम्ही त्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये 10 रुपये टाकली असेल तर ते योग्य होणार नाही. म्हणजेच व्हॅल्युएबल ऑफ कन्सिडरेशन वगैरे विचारात घेऊनच ही पॉवर ऑफ अटर्नी आपल्याला प्रिन्सिपलच्या मृत्यूनंतर देखील, पश्चात देखील आपल्याला ती वापरता येते, जिवंत राहते. याचं उदाहरण सुप्रीम कोर्टामधील एक न्याय निवाड्यामध्ये सांगितलेलं आहे. सेट ल्यून करण शेटिया विरुद्ध इव्हॉन ई जॉन या केसमध्ये याचा संपूर्णतः उल्लेख केलेला आहे. जरी एखादी व्यक्ती मुख्यतार देणारी मृत्यू पावली असेल, तिच्या मृत्यूच्या पश्चात देखील ते कुलमुख्यतार किंवा पॉवर ऑफ अटर्नी आपल्याला वापरात आणू शकते. यालाच एक दुजोरा म्हणून आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधील सेक्शन 202 मध्ये देखील या पॉवर ऑफ अटर्नी ही तुम्हाला वापरता येते याबाबत उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला जर जास्त मिळवायची असेल तर कृपया तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर आहे 902-9066-906. धन्यवाद.